आमच्या 2 अख्ख्या शहर बॉडीज त्यांनी पळवल्या, तरी सुद्धा आमचे 5 नगरसेवक आले. म्हणजे कल्याण डोंबिवलीचे आमचे शहर अध्यक्ष, महिला, पुरुष, विभागाध्यक्ष, शाखाध्यक्ष, म्हणजे मी बोलले की जे दिसतील त्यांना पैसे देऊन उचलत होते, तरी सुद्धा कल्याण डोंबिवलीमध्ये आमचे 5 आले. त्यांनी पैसे ओतले, माणसं चोरली. नवी मुंबईमध्ये आम्ही खातं उघडलं. सो मला खूप अभिमान आहे आणि आमची अशीच घोडदौड चालू राहील. पण ज्या पद्धतीचे आरोप प्रत्यारोप नवी मुंबईमध्ये पण बघितलं की सत्ताधाऱ्यांमधलेच 2 मंत्री एकमेकांवर आरोप प्रत्यारोप त्याचा काही अर्थ नसतो. ते निवडणुकीच्या फायदा वाटतंय. नाही फायदा नाही, ते त्यांचे स्वतः एकमेकांना मलाईन करतात. जसं आता अजित पवारांबद्दल पण ते बोलले की आमचे अजून आम्ही फाईली बंद केल्या नाहीये, आणि त्याच अजित पवारांना परत तुम्ही युतीमध्ये सत्तेत घेऊन बसता. म्हणजे कसं आहे माहितीये ना, लोकांनी डोळे उघडले पाहिजेत की जे लोक सत्तेधीश आहेत ते आता निवडणुकीच्या मध्ये एकमेकांबद्दल काय बोलत होते. म्हणजे तुमच्याकडे एकमेकांच्या बद्दल पुरावे आहेत, पण जोपर्यंत मी सत्ता उपभोगतोय तोपर्यंत मी तुझे काही पुरावे देणार नाही. आणि झालं सत्तेपर्यंत भांडायची वेळ आली की परत भांडायला सुरुवात. शिवसेनेच्या 2 गटामुळे मराठी मतं विभागली आहेत असं वाटतंय तुम्हाला? मला असं वाटतं की मला उद्धव आणि रश्मी आणि राज सगळ्यांचं खास करून मला अभिमान आहे आणि मी अभिनंदन करीन की आमचे 0 आमचे सगळे नगरसेवक नेले होते. उद्धवचे मायावते गेल्याला 84 का काहीतरी होते, त्यातले सगळे नेले होते. 60-65 नेले होते. त्याच्यावरती आम्ही 6 आलो आणि उद्धवचे मायावते 65-66 असतील. सो आम्ही खूप चांगली लढत दिली आणि परत मी सांगते खूप चांगली लढत विदाऊट एनी आपण असं म्हणतो की सैन्याला निदान धान्य वगैरे तरी पुरवायला लागतं, तेवढं धान्यच आम्ही पुरवलं. आणि तिथे म्हणजे तो मिसाईल्स सगळं असून सुद्धा आम्ही खूप चांगली लढत. असं म्हणतात की ठाकरे ब्रँडचा बँड वाजवला असं ट्रोल केलं जातं. त्यांना तर भेव घालते, त्यांना काय ट्रोल करायचं ते कळते. आम्ही ट्रोलच तर मी तर कधीच उत्तर देत नाही. उद्धवनात एकही जागा आलेली नाही. तर अविनाश जाधव प्रत्येक गोष्टीसाठी आंदोलन ठाण्यात कसं माहितीये ना, डीसीएम असल्यामुळे त्यांनी आमचे उमेदवारचे फॉर्म 2-3 उमेदवारांचे फॉर्म असेच रद्द केले. मी तर जसं बोलली तसं कल्याण डोंबिवली तसंच सगळीकडे की तुमचे उमेदवार पळवा, तुमचे शाखाध्यक्ष पळवा, तुमचे विभागाध्यक्ष पळवा. अरे तुमचे पक्ष एवढ्या वर्षाचे आहेत ना, तुम्ही का नाही तुमची माणसं निर्माण करत? आम्ही जसे आमचे कार्यकर्ते निर्माण करतो. आमची आता मी तुम्हाला परत सांगते की आमचे हे नगरसेवक आले ना, उद्यापासून आम्ही परत पक्ष बांधणी चालू करणार. उद्यापासून आम्ही परत नवीन आमच्याकडे पुढची फळी तयार आहे वरती यायला, पुढची फळी तयार आहे काम करायला. आम्ही ते परत तयार करणार आणि आम्ही असेच लढणार. अनेक ठिकाणी काँग्रेस आणि वंचितमुळे काही जागा ज्या आहेत त्या मनसे किंवा ठाकरेंचे तो विचार काँग्रेस पक्ष आहे त्या संदर्भात काय सांगाल? काही मोजक्या मतांनी अनेक सीट्स गेल्या. तर मी बोलली तसं ना की कसं आहे की शेवटी आम्ही पैशाला त्यांच्या पुरे पडूच शकत नाही. तुम्ही पण बघत होता की कमळाच्या पाकिटातनं शिंदे कमळाला पकडतायत, कमळ शिंदेना पकडताय, ते अजित पवारना पकडतायत. म्हणजे 5-5, 10-10 हजार रुपये जर मतदारांना तुम्ही देत असाल तर तसे आम्हाला करायचं पण नाही की आम्हाला काम करायचंय पुढचं, आम्हाला पैसे वाटून मतदान. आदित्य आणि अमित ठाकरे यांनी प्रचंड मेहनत घेतली या नव्या पिढीने सुद्धा आणि दोघेही मिळून फिरले. त्यांच्या सगळ्या मेहनतीला यश मिळालंय असं वाटतंय का? आणि इथून पुढे जसं तुम्हाला बोलली तसं की 0 आणि 20 याच्यावर आम्ही इथपर्यंत आलेलो आहोत. सो मला तर असं वाटतं की मला वाईट नक्की वाटलं की कमी आले, पण तरी सुद्धा जिथून आम्ही चालू केलं 0 जसं बोलतो आमचे सगळे नगरसेवक सगळे म्हणजे पक्षातली अख्खी जी दिसेल माणसं ती उचलत होते, त्याच्यावरती आम्ही ही लढाई लढलोय. समोर तुम्ही पैशाची पाकिटं दाखवत होतात, पोती दाखवत होतात, आमच्याकडनं एकही माणूस तसा पकडला गेलेला नाहीये. तशी आम्ही लढाई लढलेलो आहोत. सो मला त्या दोघांचाच नाही, सगळ्या आमच्या कार्यकर्त्यांचा अभिमान आहे की काहीही नसताना हातात ते लढलेत आणि जिंकून आले. साहेबांनी एक पोस्ट केलेली आहे ज्यात मराठीचा मुद्दा पुन्हा अधोरेखित केलाय, पण धनशक्ती आणि सत्ता शक्तीच्या विरोधात आपण लढलो याचा सुद्धा कार्यकर्त्यांना त्यांनी शुभेच्छा दिलेल्या. पण ते बरोबर आहे, ते मत काय देणार मी साहेबांच्या कमेंटवरती. बरोबर आहे ते मत, मी ते व्हायरल करणार सगळी. बऱ्याच काळानं पायरीला गुलाल लागलाय घराच्या, तुम्हाला औक्षण करायला मिळालंय. खूप आनंद वाटला, खूप आनंद वाटला मला. औक्षण करण्यापेक्षा आमचे लोक निवडून आले, ते लोक आणि काम करून निवडून आले. मी प्रत्येकाला सांगितलं तर मी प्रत्येकाच्या ठिकाणी कामाला जाते, असं नाही की आता निवडून आले म्हणून ते काम करतात. ते लोक बिचारे वर्षानुवर्ष काम करतात. सो ते निवडून आले म्हणून मला जास्त 20 वर्षानंतर ठाकरे एकत्र आले. ही निवडणूक महत्वाची होती. अनेकांनी म्हटलं की पहिलं भाषण कोण करेल यातनं वाद होतील. एकदाही कुठलाही वाद समोर आला नाही. घर जुळून आलीत, मन जुळून आलेत. आता मराठी माणसाने कौल सुद्धा दिलाय. इथून पुढे चांगलं आहे, इथून पुढे एकत्रच राहणार. मराठी बातम्यांसाठी जन्मत लाईव्हला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला दाबायला विसरू नका.